करायचे बहील मग काय माझं नाव नारायण ठाकरे, नागपूर जिल्ह्यातला शेतकरी असून तालुका सावनेर। माझ्याकडे 5.5 एकर जमीन असून मी कपाशीची लागवड केली आणि तुरीची लागवड केली आहे। 6 बागेत कपाशी आहे, बाकीची तूर आहे। परंतु पेरणीनंतर पाऊस आला आणि पावसाने 5-6 दिवस खंड दिला। काही जे रोपटे आहे ते समजा जमिनीमध्ये आणखी सुकून राहिलेलं आहे, त्याला पावसाची अत्यंत गरज आहे। परंतु पाऊस नसल्यामुळे मी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आणि आता समोरचा व्यवहार कसा काय करायचा, दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। तरी पण पावसामुळं पुष्कळशा लोकांचे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। याबाबत पेरणी करण्याचा संभव आहे, तरी शासनाने शेतकऱ्याकडे लक्ष देऊन दुबार पेरणीसाठी मदत करायला हवी। मी पृथ्वीराज मेश्राम, नागपूर जिल्हा येथील शेतकरी असून माझे शेतामध्ये माझ्याकडे 5 एकर शेती असून माझ्याकडे आज 6 पाकेट कपाशीचे आणि 9 पाकेट तुरीचे लावणी केलेली आहे। तरी पावसाचा खंड पडल्यामुळे आज ते कोंब जे आहे शेतीत बियाचे तुरीचे कपाशीचे ते कोंब आता निघण्याच्या तयारीत आहे, पण ते पाऊस नसल्यामुळे ते आता सुकून जाण्याच्या तयारीत आहे, म्हणजे वाढल्यासारखं झालेलं आहे। तरी शासनाने जे काही मदत करायची असेल आणि मी पण कोऑपरेटिव्ह बँकेचं जे लोन काढलेलं आहे ते लोनच्या याच्यामधूनच मी सर्व जे करून राहिलो तर त्याच्यामध्येच करून राहिलो। आणि आता जर निसर्गानं असं जर हे केलं तर शासनाकडून काहीतरी मदत हवी। दुबार म्हणजे जर झालेलं हे जे आहे शेतीचं बियाणं निघलेले आहे तर ते आता उन्हामुळे आता ऊन तशी एवढी तापून राहिली की भरपूर तापून राहिली, तर उन्हामुळे थोडं कोरपून राहिले त्यातलं बीज। तर काही जर मदत होत असेल तर शासनाने द्यायला पाहिजे, असं माझं म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं सर्वांचं म्हणणं आहे।